देवमाणूसमधला अध्याय पुढील भागामध्ये देवी सिंगने प्लॅन तर छान केलेला असतो, पण साकेतचा आवाज ऐकल्यानंतर त्याचे धाबे दणाणतात. त्याला आठवतं त्याने साकेतला वरून ढकलून दिलेलं. शिंदे म्हणतो, काय झालं बाबा? देवी सिंग विचारतो, तुम्ही काय नाव म्हणालात? तो म्हणतो साकेत. आता तो दोनदा तीनदा खात्री करतो, पण शिंदे मात्र तेच नाव सांगतो. देवी सिंग म्हणतो, ठीक आहे, मी दुसरीकडे बघतो. तो आता तिथून निघून जातो. सुधाकर आणि एक हवालदार येतात. सुधाकर विचारतो, काय शिंदे, कुणी आलं होतं का? तो म्हणतो, होय, एक म्हातारा आला होता आणि विचारत होता, नारायण आहे का? सुधाकर म्हणतो, नारायण? मग तू काय सांगितलं? तो म्हणतो, मी सांगितलं नारायण नाही, इथे साकेत आहे. सुधाकर म्हणतो, मूर्ख आहेस का तू? तुला काय सांगितलं होतं साकेतबद्दल कुणालाही कळू द्यायचं नाही? शिंदे म्हणतो, अहो ते बाबा आहेत, ते काय करणार आहेत? सुधाकर म्हणतो, बाबाच्या वेशात दुसरंच कुणीतरी आलं असेल तर? तो म्हणतो, अरे देवा, हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं. सुधाकर म्हणतो, प्रत्येक वेळेस असा काहीतरी घोटाळा होतो आणि आपल्या हाती आलेलं निघून जातं. देवीसिंग एका रूममध्ये जातो आणि म्हणतो, आता इथपर्यंत तर आलो. त्या साकेतला असं हातचं सोडून चालणार नाही. तो आता बाजूला बघतो तर काही कपडे पडलेले असतात. आता देवीसिंग बघतो तर डॉक्टरांचे ते ऑपरेशनला घालायचे कपडे असतात. तो बघून स्माईल करत म्हणतो, झालं माझं काम. तो आता कपडे घालतो आणि तोंडाला मास्क लावतो. आता साकेतच्या रूममध्ये जात असतो, पण त्याला डॉक्टर म्हणून कुणीच अडवत नाही. तो आज जातो आणि साकेतकडे बघत म्हणतो, हा तर पराभव होत चाललाय की. माझ्यासाठी धोका वाढत चाललाय. एवढं वरनं फेकलं याला तरी जिवंत राहिला. तुझं मरणं माझ्याच हातात लिहिलंय. पेनासारखं हत्यार त्याच्या कानाला लावलेलं असतं. आता तो काढतो आणि साकेतवर वार करतो. पण जेव्हा देवीसिंग आत जातो तेव्हा साकेतच्या तोंडावर असतं, म्हणजे त्या ठिकाणी साकेत नसतोच. आता देवीसिंग पटापट वार करतो आणि म्हणतो, रक्त काय येत नाही आहे. पण तेवढ्यात चावल लागते आणि तो तिथून पळ काढतो. इकडे लाली विचार करत असते, हे पोचले असतील का? सुधाकर भाऊजी आणि जामकरच्या हातात काय पुरावा लागला हे यांना कळालं असेल का? मी यांच्यासोबत जायला पाहिजे होतं. हे पण ना, मी चांगली निघाले होते, पण मला थांबवलं. माझी त्यांना नक्कीच मदत झाली असती. काय करू? मी जाऊ का तिथं? का ह्यांना फोन करून बघू? नाही 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 नाही, हे जर कामात असले आणि माझा फोन वाजून ते पकडले गेले तर? आता लालीची नुसती तगमग चालू असते. इकडे देवीसिंग पळतो आणि मनात म्हणतो, तो साकेत मेला असेल का? एवढे 2-3 वार केले, पण त्याने हुकचू नाही केलं, म्हणजे तो नक्कीच मेला असणार. ह्यावेळेस देवीसिंगवर सुधाकर भारी भरला. तुम्हाला काय वाटतं, हा देवीसिंग पकडला गेला पाहिजे का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.